यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुधारित GR काढण्यात आलाय। कालच्या GR मध्ये नांदेड जिल्ह्याचा आणि तालुक्याचा उल्लेख नव्हता, त्यामुळे वाद झाल्यानंतर शासनाकडून पुन्हा सुधारित GR जाहीर करण्यात आला। या नव्या GR मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय। निलेश घायवळसह सचिन घायवळवर देखील मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये सचिन घायवळवर सुद्धा गुन्हा दाखल झाला। पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणामध्ये आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे, त्यामुळे आता पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करणार आहे। घायवळला शस्त्र परवाना दिलाच नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली। मंत्री कदम यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचंही ते म्हणाले। सांगली पोलिसांकडून 1,11,00,000च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय, तर 5 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। इगतपुरी बनावट कॉल सेंटर प्रकरणामध्ये अनेक IPS अधिकारी CBIच्या रडारवर आले। याबाबत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली। या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी कठोर भूमिका घेतली आहे। लवकरच कारवाई अधिक तीव्र होऊ शकते असे संकेत देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचं लोकार्पण केलं जाणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते 12 ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। अतिवृष्टीमुळे भिजलेल्या कापसात 30 ते 40% पाण्याचं प्रमाण असल्यानं कापसाला सध्या कवडीमोल भाव मिळतोय। ऐन दिवाळीच्या तोंडावर कापसाचा भाव घसरलाय, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढलेली आहे। दररोज 150 ते 200 ट्रॅक्टर मक्याची आवक होतीये। मक्याला चांगला दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। नांदेड जिल्ह्याला वाढीव मदत देण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली। नांदेडला मिळालेली मदत ही ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची होती। कृषी विभागानं सप्टेंबरमधील नुकसानीबाबत अहवाल सादर केलाय। मदतीचा GR निघाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार तालुक्याला अतिवृष्टीच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। यासाठी तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही तुपकरांनी दिला। उल्हासनगरमध्ये विकास कामांसाठी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले, त्यामुळे नागरिकांनी नाहक त्रास सहन त्यांना करावा लागतोय। तातडीनं काम पूर्ण करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली। 1,800 रुपयांची घसरण झाली। यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर 1,21,000वर आले। बीडमध्ये उद्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी दिंडीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन रामेश्वर महाराज झपाटे यांनी केलं। धाराशिवमध्ये पुण्यातील दुनियादारी ट्रस्ट आणि हेवन पार्क मित्रमंडळानं जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं। या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास बॉक्स, वह्या, रायटिंग पॅड, पेन सेट तसंच अन्य आवश्यक शालेय साहित्य देण्यात आलं। अतिवृष्टीग्रस्त भागाच्या यादीतून अकोला जिल्ह्याला वगळण्यात आले, त्यामुळे शिवसेना UBT पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। मात्र तहसीलदार गैरहजर असल्यानं शिवसैनिकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडला। मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अकोल्याच्या बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील अर्धवेळ महिला परिचारिका आणि सेविकांच्या आई कामगार संघटनेकडून जळगाव जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं। पगारवाढ, करुणा भत्ता आणि मानधन वेळेवर द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत शिवार हेल्पलाईनचे संस्थापक विनायक खेगाड आहेत। आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले आहेत
आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलताताई पाटील आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात भाजपचे आमदार सदाभाऊ खोत सुद्धा जोडले जातील. मी चर्चेची सुरुवात करणार आहे ती म्हणजे रविकांत तुपकर यांच्यापासून. रवी भाऊ, या राज्यातला शेतकरी कर्जमाफी मागतोय, त्याला नाद म्हटलं जात आहे. एक प्रकारे आज अस्वस्थ असलेल्या शेतकऱ्याच्या, रक्तबंबाळ झालेल्या या शेतकऱ्याच्या त्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे का? मला असं वाटतं सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम या वक्तव्यातून मंत्री महोदयांनी केलेलं आहे. एक तर निवडणुकीपूर्वी तुम्ही तिन्ही पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू, आणि आता सरकार आल्यावर तुम्ही कर्जमुक्ती करायचं सोडून उलट शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळताय, त्यांचा अपमान करताय. माझं म्हणणं आहे, भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. कर्जमाफीचा नाद लागलाय काय हा शब्द काही साधा सोपा शब्द नाही. आमच्या अस्मितेवर घाला घालण्याचं काम तुम्ही करताय, लक्षात ठेवा. आणि मंत्री महोदयांना कोणते कोणते नाद आहे त्याचं काय काय आम्ही स्पष्टीकरण द्यायचं. इथं शेतकऱ्याचा अपमान कदापि खपून घेतला जाणार नाही. उलट मंत्र्यांनी दिलासादायक वक्तव्य करणं गरजेची आहे, शेतकऱ्यांना उभारी देणारी वक्तव्य करणं गरजेची आहेत. असं असताना शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणं, शेतकऱ्याला अशा पद्धतीने अपमानित करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा कदापि खपून घेणार नाही. त्यांनी दिलगिरी पण कशी व्यक्त केली, जशी काही कोणाला वाईट वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. वाईट वाटलं म्हणजे काय, आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रचंड वाईट वाटलेलं आहे. अरे तुम्हाला देता येत नसेल तर देऊ नका, पण किमान आमचा अपमान तरी करू नका. आज ओल्या दुष्काळानं महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना तुम्ही दिलेलं पॅकेज हे तोकडं आहे, त्याच्यामध्ये काही होणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये वरतून तुम्ही अशी भाषा वापरताय, याला सत्तेचा मान आणि पैशाची मस्ती याच्या पलीकडे दुसरं वाक्य वापरता येणार नाही. मी माझं मंत्री महोदयांना सांगणं आहे की दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही, माफी मागितली पाहिजे. आणि अशाच पद्धतीनं जर वाचाळवीर मंत्री असतील तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तंब्या दिल्या पाहिजेत. आणि असं जर कोणी करत असेल तर फटाफट यांचे राजीनामे घेतले पाहिजे. प्रश्न माझा तो आहे, किती वेळा द्यायची तंबी आणि कुणाकुणाला तंबी द्यायची हाही प्रश्न आहे. कारण त्या राजीनामा घेतला पाहिजे विलाजी यांचा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तंबी देणं एवढं त्यांचं बहुतेक काम राहिलेलं आहे. एवढे एक 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 सगळे अशा प्रकारची वक्तव्य येतात. आपल्यासोबत स्वतः मंत्री महोदय थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत. आपल्यासोबत सदाभाऊ खोत सुद्धा थोड्याच वेळात जोडले जातील. पण अजित नवले यांच्याकडे मला जायचं आहे. अजितजी, हे वक्तव्य त्यांनी केलं, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण या वक्तव्यातून काय दिसलं या महाराष्ट्राला? हे बघा, जे तुमच्या पोटात आहे ते होटात आलेलं आहे. अजित पवार साहेबांच्या पक्षामधलं हे काही पहिलं उदाहरण नाहीये. वारंवार अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या पक्षांमधून येत आहेत. कर्जमाफीच्या बद्दल आपली समज काय आहे? उपकार म्हणून आम्हाला कर्जमाफी नकोच आहे. हा शेतकरी जो आहे त्याला जर घामाचं दाम दिलं असतं, वेळोवेळी भाव पाडले नसते, सोयाबीनचे भाव पाडले, कापसाचे भाव पाडले, तुमच्या इतर सर्व शेतीमालाचे भाव वारंवार पाडलेले आहेत. त्यातून जी लूट केली त्या लुटीची वापसी म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय, उपकार म्हणून आम्ही कर्जमाफी मागत नाहीये. तुम्ही निवडणुकीला आमची मतं पाहिजे होती, त्यावेळी तुम्ही आश्वासनं देता आणि सत्तेवर आल्यानंतर म्हणता की असं बोलायचंच असतं. अरे हे काय आहे? आणि त्यामुळे हे केवळ माफी मागण्याचं प्रकरण नाहीये. ज्या प्रकारे त्यांचं पॉलिसी आहेत की फक्त एक प्रकारे उल्लू बनवायचं. विलासजी, मला सांगा, एखाद्या जातीबद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी केलं असतं तर आतापर्यंत महाराष्ट्र पेटला असता, मी तुम्हाला सांगतो. आणि आतापर्यंत जातीच्या सगळ्या झुंडी आहेत, जातीबद्दलच केलंय. शेतकरी ही जातच आहे, जातीबद्दलच आहे. दुर्दैवानं शेतकऱ्यांमध्ये जातीवरूनच भांडणं लावलेत आणि जाती ज्या आहेत शेतकरी समुदायातल्या त्या एकमेकाच्या विरोधात उभ्या केल्यात. त्यामुळे एकजूट होत नाही आणि शेतकऱ्यांचा जो वचक पाहिजे तो यांना भीती वाटत नाहीये. म्हणून अशा प्रकारची वक्तव्य करण्याचं धारिष्ट यांचं होतं. परंतु मला महाराष्ट्राच्या शेतकरी पोरांना जरा विनंती करायची आहे की आता हे थांबलं पाहिजे. हे अशा प्रकारचं वचक निर्माण केला पाहिजे की शेतकऱ्यांबद्दल कोणी बोललं तर त्याला 10 वेळा विचार करावा लागला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलेल्या शेतकरी नेत्यांना मला विचारायचं आहे की आता ते गप्प बसणार आहे का या सगळ्या मुद्द्यावर? मी विचारतो शेतकऱ्यांनी मोठं केलंय. अजित सर, मी विचारतो आपल्याला मोठं केलंय. अजित सर, मी विचारतो, सदाभाऊ आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, तुम्ही भाजपचे आमदार आहात, पण त्याआधी आता नवले सर म्हणाले तसं तुम्ही शेतकऱ्याचं लेकरू आहात, शेतकऱ्याचा नेता आहात, शेतकऱ्याचा आवाज आहात. काळजावर हात ठेवून सांगा, आज जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यानं तुम्हाला अस्वस्थ वाटलं नाही? तुम्हाला राग नाही आला? तुम्हाला संताप नाही आला?
पहिल्यांदा मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण अलीकडच्या काळामध्ये आयर्न लोकमतच्या माध्यमातून फार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती प्रखरपणानं भूमिका आज महाराष्ट्रासमोर देशासमोर मांडत आहात। एक असं आहे की राज्याचे सहकार मंत्र्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं हे वक्तव्य खरंच निषेधार्ह आहे। मुळामध्ये राजकारणामध्ये आलेली सगळी लोक हे स्वतःच्या नावावरचा सातबारा दाखवून बोलत असतात की आम्ही शेतकऱ्याची पोर आहे, परंतु त्यांचा शेणामुताचा आणि मातीचा काही संबंध राहिलेला नसतो। एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्याला कर्जमुक्ती पाहिजे आहे का, तर पाहिजे आहे। नेमकी का पाहिजे आहे तर ज्यावेळी शेतातला माल खड्यावरती येतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याचा सामना करायला लागतो ना। शेतकरी दोन पातळ्यावरती सामना करत आहे, एक सुलतानी संकट आहे आणि दुसरा आसमानी संकट आहे। आसमानी संकट हे काही त्याला सांगून येत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले जातात आणि या देशातल्या आई खाऊनला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा माल फुकट वाटला जातो। याहीच ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा घात झालेला आहे। मुळामध्ये शेतीवरती आता शेतकरी किती राहिला, ज्याचं निव्वळ शेतीवरती पोट आहे अशांची संख्या आता 20% राहिलेली आहे। म्हणजे शेतकऱ्याची लेकरं बाळ सुद्धा शेतीतनं बाहेर पडण्यासाठी खऱ्या अर्थानं धडपड करत आहेत। परंतु सगळी सरकार आली, या सरकाराने खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला नेमका काय पाहिजे, शेतकऱ्याला लायसन परमिट राज खतम करायला पाहिजे। शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या काढून टाका। तुम्ही अत्यावश्यक वस्तू कायद्यासारखा कायदा या देशामध्ये तो कायदा रद्द करा आणि तो कायदा रद्द केल्याशिवाय शेतकऱ्याच्या शेतमालावरती हक्क सांगण्याचा जो अधिकार हा ऐकावला आणि सरकारला आहे तो संपुष्टात येणार आहे। कांद्याचा भाव वाढला तर वाढून दे, टमाट्याचा भाव वाढला तर वाढून दे, कारण शेतकरी कायद्यानुसार टमाटा कांदा बटाटा पिकवत नाही, अनेक पिकाची उत्पादन घेत असतो। आता परदेशामधून आपण खाद्यतेल आयात करतो, कशाला करायचं? लोकांना सांगा बाबा 2 चमचे तेल वापरत असला तर अर्धा चमचा तेल वापरा। त्या दिवसामध्ये माझा शेतकरी या ठिकाणी तेलाचा महापूर आले, त्याला सोयाबीनला भाव मिळवून दे, तेल बियाला त्याला भाव मिळवून दे। आज तेलाचा भाव किती आहे? 125 रुपये। मग अरे 125 रुपयाला काय येतं? सदाभाऊ, आज शेतकऱ्याच्या मनात जी भावना आहे ती तुम्ही व्यक्त करताय, पण तुमच्यासारखी भावना असलेले हे सगळे शेतकऱ्याची लेकरं आहेत, आमदार झालेले कुठून आलेले नाहीयेत, सगळे शहरातले नाहीयेत। हा दबावगट का निर्माण होत नाहीये या राज्यामध्ये आणि देशामध्ये की शेतकऱ्याचा आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत आणि म्हणून सभागृहामध्ये आम्ही ही भूमिका मांडतो, असं का होत नाहीये? आणि शेतकऱ्याची लेकरं जी शेती मातीतून आलेली लेकरं आहेत ती जर असं करत असतील तर कसं करायचं सांगा? नाही, मुळामध्ये मी वेदांची तुम्हाला निश्चितपणाने सांगेन की आज या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात त्या मातीवर होत नाही, त्या सगळ्या निवडणुका जातीवर होतात आणि म्हणून जातीच्या राजकारणाला कधी नाही एवढा ऊत या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। आमच्या सारख्या माणसाला हे बघताना मन हेलावून जात आहे आणि जातीच्या पातीच्या नेत्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये एवढं महत्व आलेलं आहे की जणू त्यांच्यातूनच सगळ्या देशाचा आणि राज्याचा प्रश्न सुटणार आहे। म्हणून आज प्रश्नाला बगल दिली जाते। सरकारनं निश्चितपणानं आपली वर्षीमध्ये चांगलं पॅकेज दिलं, परंतु मंत्री ज्या पद्धतीनं सहकार मंत्र्यांनी भाष्य केलं त्या सहकार मंत्र्यांना विचारतो, अरे जे खातं तुमच्याकडे आहे, ज्याने या राज्यातले 150च्या वर सहकारी साखर कारखाने मुडीत काढले, त्यांना डांबायची हिंमत आहे का तुमच्याकडे? ज्याने शेतकऱ्यांचे साखर कारखाने कवडी मोल भावाने घेतले त्या हरामखोरांना पट्ट्यानं फोडायची ताकद आहे का तुमच्याकडे? आज जिल्हा मध्यवर्ती बँका ठराविक टग्याने त्याला जसं आजगरानं विळाखा घालावा असा विळाखा घातला। आमदार बी होतो या, बँकेचा डायरेक्टर बी होतो या, आमदार बी होतो या, बँकेचा चेअरमन बी होतो या। म्हणजे ह्या जहागिऱ्या सहकाराच्या माध्यमातून सुद्धा जहागीरदारांच्या या महाराष्ट्रामध्ये चाललेले कोट्यावधी रुपये बँकेची कर्ज उचलून यांनी बुडवलेली आहेत। यांना फटकारायचा हिंमत आणि ताकद या सहकार मंत्र्यांच्या मध्ये आहे का?
अरे एका जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीला तुम्ही परवानगी देता आणि 25 लाख 30 लाख रुपये हे सगळे घ्यायला गोळा करायला लागलेले आहे. यांच्या हातामध्ये बेड्या घालण्याची ताकद सहकार मंत्र्यांच्या मध्ये आहे का? अरे कशाला सामान्य शेताभातात राबणाऱ्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही डिवचता, त्याच्या दुःखाच्या खपल्या काढता? हे निश्चितपणाने योग्य नाहीये. ठीक आहे, तुम्ही अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली. सत्तेत असताना सुद्धा तुम्ही भूमिका मांडली. सदाभाऊ, मी तुमचं अभिनंदन करतो. अपेक्षा हीच आहे की आज शेतकऱ्यांच्या बाजूनं चुकीला चूक म्हणण्याची ही वेळ आहे आणि अशा प्रकारे संकटात असलेला आधीच खचलेल्या शेतकऱ्याला अशा प्रकारे डिवचणं आणि एक प्रकारे त्याला जखमी करणं, ती खपली काढणं योग्य नाही आहे. खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आलात आणि ही भूमिका मांडलीत त्याबद्दल. कारण ही खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, चुकीला चूक म्हटलं पाहिजे, सत्तेत असो अथवा नसो. आपल्यासोबत स्वतः राज्याचे सहकार मंत्री सुद्धा जोडले गेलेले आहेत, बाबासाहेब पाटील. बाबासाहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो. बाबासाहेब, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक सवाल आहे. तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. सवाल हा आहे, या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मागण्याचा नाद लागलाय की ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचं आश्वासन देण्याचा तुम्हाला नाद लागलाय? मी पहिल्या सुरू खुलासा कालच्या संदर्भामध्ये अगोदर करतो. प्लीज. काल मी जळगावला जिल्ह्यामध्ये चोपडा या ठिकाणी गेलो होतो बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात. त्या भागात गेल्यानंतर त्यांना उदाहरण म्हणून मी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचं दिलं आणि मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशामध्ये देखील आपल्याला तशा प्रकारची सहकारी चळवळ डेव्हलप करावं लागेल. आणि अर्बन बँकेच्या उद्घाटनाला गेला असताना अर्बन बँक असो की पतसंस्था असो, जिल्हा बँक शेतकऱ्याला कर्ज देतच असते, पण अर्बन बँक आणि पतसंस्थांनी देखील कर्ज शेतकऱ्याला द्यावं लागेल. मग दुधासाठी आपल्याला धवल क्रांती करावी लागेल. एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20 लाख लिटर दर दिवसाला दूध निघतंय, त्याचे पैसे 10 दिवसाला मिळतात आणि तोच धागा धरून मी माझ्या मतदारसंघामध्ये दूध डेअरी काढली आहे. तर आम्हाला 10 दिवसाला पैसे भेटल्यामुळं आपला जो दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे, शाळेच्या मुलाची फीस आहे, मेडिसिन आहे, ते भागू शकतंय. एखाद्या शेतीमालाला भाव कमी असला तर आपण 2-3 महिन्यात विकलो तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतोय. पतसंस्थेकडून आणि अर्बन बँकेकडून जर कर्ज घेतलं, याही ठिकाणी सर्वसामान्य लोक त्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून पैसे ठेवतात, डिपॉझिट ठेवतात. हे कर्ज दिल्यानंतर आपल्याला याला कर्जमाफी मिळणार नाही. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काय असं मी बोललो नाही किंवा शेतकऱ्याच्या विरोधात नाही. मी शेतकरी आहे, मंत्री झालो म्हणून काय झालं, आजही मी शेताकडे जातो. शेतकऱ्याच्या प्रश्नाला मी आतापर्यंत न्याय दिलेला आहे आणि भविष्यात देखील बडेसाहेब मी न्याय देणार आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या काही भावना दुखावल्या असत्याल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की असं मला बोलायचं नव्हतं, त्याचा विपर्यास केलेला आहे म्हणून एवढं समजून जनतेने घ्यावं. ठीक आहे, सदाभाऊनी बोलले. सर एक गोष्ट तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, पण प्रश्न काय माहितीये का, या आधी सुद्धा आपल्या पक्षाचे माजी कृषी मंत्री आहेत, त्यांना तर जावं लागलं समजा, पण त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे अनेक वक्तव्य केली. सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनावर वेदना होतील अशा प्रकारची वक्तव्य केली. वक्तव्य करायचं आणि त्याच्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची हे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मला सांगा, सोडून द्या, पण तुम्ही काय म्हणला ते सोडून द्या वक्तव्य. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा, आज तो आशेनं बसलाय, बघतोय तुमच्याकडे, आज तुमच्याकडेच अपेक्षा आहे सगळ्यांच्या, त्याला कर्जमाफी दिली जाणार आहे का, त्याच्यावर एकदा स्पष्ट तुमची भूमिका येऊ द्या की या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाणार आहे का. तुम्ही आश्वासन दिलं होतं, तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केलं की निवडणुकीत आम्ही येतो, सांगतो, निघून जातो, पण खरं काय आहे एकदा कळू द्या जनतेला. एक मिनिट ऐकून घ्या. अगोदर मी मतदारसंघामध्ये आणि मतदारसंघाच्या बाहेर देखील जिथं जिथं अशा काही घटना घडल्यात, काही लोकांचे मृत्यू झालेत, त्या ठिकाणी गेला असताना मी चॅनेलला देखील बातमी दिली होती. माझं मत मांडलं होतं की ही परिस्थिती आहे, आम्हाला शेतकऱ्याला अशा संकटामध्ये आमच्या सरकारची तिजोरी खाली करण्याची वेळ आली आहे तर आम्ही करणार आहोत. आणि सरकारलाही मी विनंती करतो म्हणलं की आमचे विकासाची कामं एखादी वर्ष थांबवा, पण शेतकऱ्याला अशा वेळेस आपण मदत करावी, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे.
आणि ते देखील तुमच्या चॅनलवर आहे ती बघा. आता कर्जमाफीच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलंय की आपल्याला कर्जमाफी द्यायची आहे. त्याच्यासाठी एक कमिटी बसवलेली आहे. त्याचे प्रमुख आमचे प्रवीण परदेशी आहेत आणि मग कुणाला कर्जमाफी द्यायची आहे या संदर्भात सरकार विचार करून देणार आहे. हा बरं, पण हो. तुम्ही आता आश्वस्त करताय महाराष्ट्रातल्या जनतेला की कर्जमाफी दिली जाणार आहे? कारण तुमच्या एका शब्दावर खूप गोष्टी होतात सर. आज होय, राज्यातला होय. सगळा शेतकरी बघतोय हे सगळं, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. बरोबर आहे ना, सांगितलं की मी की बाबा त्यांनी कमिटी बसवली आहे, कोणत्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे अशा प्रकारची अधिकारी त्या ठिकाणी कमिटी बसवली आहे आणि ती कमिटी ज्यावेळेस निर्णय देईल त्यावेळेस आपलं सरकार देण्यासाठी आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, असं सभागृहात देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे सदाभाऊ.